अभिनेता संजय खापरे, डॉक्टर सैफ अली भुजबळ यांच्या हस्ते माणुसकी फाउंडेशनच्या रणरागिणी पुरस्कारांचे वितरण. समाजातील सर्व क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान हा नक्कीच आदर्श उपक्रम असून सामाजिक क्षेत्रातील माणुसकी फाउंडेशनचे कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालिका डॉक्टर सैफ अली भुजबळ यांनी केले. जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने निफाड बाजार समितीच्या सभागृहात माणुसकी फाउंडेशनच्या वतीने आयोजित रणरागिणी पुरस्कार सोहळा प्रसिद्ध सिने अभिनेते संजय खापरे व डॉक्टर सैफ अली भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर निकाळ यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केशवराव जाधव हे होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी आलेल्या मान्यवरांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. या प्रसंगी धरणगावचे पोलीस पाटील राहुल सोनवणे, माणुसकीचे संस्थापक सागर निकाळे, डॉक्टर सीमा डगले यांनी संस्थेचा उद्देश व कार्य या संदर्भात माहिती दिली. महिलांनी आपला परिचय व कार्यक्षेत्र या संदर्भात माहिती देताना संस्थेने त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. या प्रसंगी लासलगाव बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर, भाऊसाहेब भवर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ डॉक्टर श्रीकांत आवारे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. व्यासपीठावर भाऊसाहेब बोचरे, भीमराज काळे, अण्णा पाटील बोरगुडे, माजी नगराध्यक्ष अनिल कुंदे, बाळासाहेब कापसे, कवी राजेंद्र सोमवंशी, मधुकर शेलार, कवी ज्ञानेश्वर तासकर, ॲडव्होकेट प्रवीण दिगंबर वडगोले, शेखर देसाई, तुषार देवरे, मंडल अधिकारी शीतल कुईटे, किशोर पाटील, राहुल सोनवणे, स्वप्नील बिनाकिया, सचिन खडताळे, रामेश्वर माळी, सुमनताई शेलार, निलिमा साठे, प्रजापिता ब्रह्मकुमारी, नीता दिदी यांच्यासह महिला व विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले. OTV साठी प्रतिनिधी किशोर बस्ते, निफाड. आज माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर निकाळे यांनी आज मला आमंत्रण केलं म्हणून पहिल्यांदा त्यांचे धन्यवाद. खरं तर त्यांच्या प्रत्येक कार्यक्रमाला भुजबळ साहेब असतात. तर आज कशी वाट चुकली मला नाही माहिती की बाबा मला आज इकडे बोलवलं. कदाचित महिला दिन साजरा करायचा आहे आणि महिला दिनाचा पुरस्कार आहे म्हणून कदाचित मला इकडे बोलवलं असेल. आज मी काही सगळ्यांचीच नावं घेत नाही कारण सगळेच बरेचसे ओळखीचे आहेत माझ्या. खरं तर हे माणुसकी फाउंडेशनचं जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे कारण जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बऱ्याचशा सोशल रिस्पॉन्सिबिलिटी ज्या आहेत त्या सगळ्या सागरदादांनी तुम्हाला माहिती आहे म्हणून परत परत मला सांगायची काही गरज नाही आहे. खूप काही कामं केली आहेत, तळागाळाच्या महिलांपर्यंत पोहोचलेल्या आहेत, तळागाळाच्या पुरुषांपर्यंत पोहोचलेल्या आहेत आणि ही सगळी कामं आपलं लक्ष घेऊ शकतं म्हणजे लक्ष वेधू शकतात अशी ही कामं आहेत. आज महिलांचा सत्कार आहे. एक महिला दिन 8 मार्चला येतो आणि आपण सत्कार समारंभ महिलांचा करतो. खरं तर ते दररोजच सत्कार समारंभ असतो आपला, पण एक नाव आहे म्हणून एक डेट आहे 8 मार्च म्हणून आपण महिलांचा सत्कार समारंभ करतो. आज त्यांना तर शुभेच्छा देते, महिलांना शुभेच्छा देते, सागरदादांना शुभेच्छा देते. नववारीचं काय मान आहे, नववारीची काही शान आहे ती मला गाढवाच्या सिनेमातून मला मिळाली आणि खरोखर म्हणजे त्या सिनेमामध्ये मला काम करायला आधी विचारलं होतं त्यावेळेला की आपला चित्रपट तुम्हाला पुरुष असेल तुम्ही आणि आपला चित्रपट बाई करायची. तेव्हा डोक्याला मला हे आल्या होत्या म्हटलं हे कसं काय करायचं, त्याच्यासाठी थोडासा व्यायाम वगैरे करून मग लक्षात आलं की आपण जेव्हा ब्लाऊज ट्राय करायचा तेव्हा आपल्याला बाईचे वर्ष दिसतात आम्हाला बाईसारखं शरीर वाटलं. 3 महिने आधी व्यायाम सोडला आणि बारीक झालं आणि मग त्यात थोडाफार जरी जरा बाई दिसण्याचा प्रयत्न केला. पण खरंच नववारीमध्ये काय अडचणी असतात मी अनुभवले. एकदा सकाळी घेतल्यानंतर संध्याकाळी सोडायची असायची त्यावेळेला आम्हाला आणि खरंच म्हणजे मला ते आता मंगल आता नाही कोल्हापूरच्या ज्यांनी आशा काळे, रंजना, जयश्री गडकर इतक्या मातब्बर नट्यांना आपल्या मराठीत साड्या नेसवल्या त्यानंतर कोणाला नेसवलेल्या नाही तर मला. पण बरोबर मला असं वाटतं की एका स्त्रीचा स्पर्श झाल्यानंतर काय होतं तो सिनेमा घराघरात पोचला. माझी भूमिका लोकांना आजही आवडते. हे सगळं श्रेय हे त्या माझ्या
जर त्यातली जर माझी बाईची भूमिका तुम्हाला आवडली असेल की माझी आत्या आणि माझी आई तिचे त्यांचे जे काही नजरे होते, त्यांची जी अदा होती, त्या भूमिका तुम्ही साकारण्यात थोडंफार मला जर यश आलं असेल आणि तुमच्यापर्यंत ती भूमिका पोहोचली असेल तर त्या दोघींचं यश आहे, दोघींमुळे मला शक्य झालं.